झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. शेअर बाजाराशी संबंधित माहिती आम्ही ह्या कार्यक्रमातून आपल्याला देत असतो. गेल्याच आठवड्यात 2013 मधली सर्वाधिक साप्ताहिक वाढ नोंदवल्यानंतर बाजारात पडझड झाली. परिणामी आठवड्याभरात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 256 अंशांनी कोसळलाय. कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमुळे आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस बँकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळलेत. आरबीआयची आठवड्यात बैठक होतीये, याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आणि त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील या आठवड्याभरात 73 अंशांनी खाली आलाय. शेअर बाजाराविषयक तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारू शकता. आमचे तज्ज्ञ राजेश तांबे आपल्याबरोबर असतील, त्यांना तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. थेट प्रश्न तुम्ही विचारू शकता राजेश तांबे सरांना. आपण तांबे सरांचं स्टुडिओमध्ये सुरुवातीला स्वागत करूया. तांबे सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. आठवडाभर आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत असतो. आज तुम्ही पुन्हा आपल्या कार्यक्रमामध्ये आलात. आपण फोनो घ्यायला सुरुवात करणार आहोत. आपल्याला महाराष्ट्रभरामधून फोन कॉल्स येत आहेत, आपण फोन कॉल्स घेणार आहोत. पण तत्पूर्वी सर, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा, तो म्हणजे कोब्रा पोस्टचं जे स्टिंग ऑपरेशन झालं त्यामुळे बँकांचे शेअर झपाट्यानं खाली कोसळले. या सगळ्याचा काय परिणाम होईल मार्केटवरती, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ही घडामोड मार्केटसाठी कशी राहील? असं आहे, स्टिंग ऑपरेशन्स खूप सगळे होत राहतात, पण या सगळ्या ज्या दिग्गज बँका आहे हे एक्सेप्ट नाही करणार. त्याच्यामध्ये मग ते म्हणतील की हे नाही आहे, साऊंड बरोबर नाही, हा माणूस रिस्पॉन्सिबल नव्हता ज्यांनी हे केलं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह. तर असं काय असतं की माहिती आहे का, की या मेमरीज असतात, शॉर्ट टाईमसाठी राहतात, त्याच्यानंतर सगळे विसरून जातात अँड देन एव्हरीथिंग कम्स टू एन एंड. म्हणून याचा काही खूप जास्त परिणाम राहणार नाही स्टॉक मार्केटमध्ये. पण फक्त माझं हे म्हणणं आहे की मार्केटवरती जाऊ नाही शकत. आपली ग्रोथ 5% खाली राहील हे एक्सेप्ट करून चला. चायना 7 आणि 7.5% ग्रो करणार, तर मग आपण 5% पण ग्रो केलं तर गरीबच समजायची, देवाचे आभार मानायचे, पण आपण 5% खालीच राहणार. 5% वरती जात नाही आपण यावर्षी. चायना अगर 7 आणि 7.5 वर आहे तर आपण त्यांच्या पुढे जाणार का? त्यांच्याकडे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कुठे काही बॉटल नेक्स नाही. तर आपण कुठे कंपॅरिझनमध्येच नाही आहे चायनाच्या बरोबरीने, कुठेच नाही. त्यांच्याकडे गाड्या अजित भाऊ 400 किलोमीटरच्या स्पीडने जातात. 6 लाख किलोमीटर त्यांनी नॅशनल रोड्स बनवले मागच्या 5 वर्षामध्ये. 52 मिलियन म्हणजे 1 मिलियन आहे त्या परिस्थितीमध्ये देखील आपली ग्रोथ सुरू आहे, वाढ सुरू आहे, पण ती आणखी वाढली पाहिजे. तुम्ही कायम झणझणीत अंजण घालत असतात सरकारच्या डोळ्यात, लोकांच्या डोळ्यामध्ये. पण सर, फोन कॉल्स यायला सुरुवात झाली आहे. पहिला फोन आपल्याला येतोय, विजय पाटील बोलतायत कोल्हापूरहून. आपण त्यांचा फोन घेऊयात. विजयराव, थेट प्रश्न विचारा. तांबे सर प्रश्नाचं उत्तर देतील आपल्या. नमस्कार. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा, मी सर सर्वांचा आभार आहे. जी प्लॅनचा पण आभार आहे, त्याचबरोबर टीव्हीचा पण आभार आहे. जी. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा. महेंद्र सत्यम सर मी घेऊ शकतो का? महिंद्रा सत्यम एकच शेअर आहे फक्त जो घ्यायचा आहे? एकच शेअर मी आता सध्या एक होल्ड करतोय, रिलायन्स कॅपिटल. म्हणजे तुम्हाला महिंद्रा सत्यम घ्यायचा आहे? महेंद्र सत्यम घ्यायचा आहे. काय म्हणजे विचारूया सर. त्यांना महिंद्रा सत्यम घ्यायचं. महिंद्रा सत्यम पण घेऊ शकतात, पण अल्टिमेटली पाटील साहेबांना हे सांगतोय की अल्टिमेटली महिंद्रा सत्यमच्या जागी त्यांना कन्व्हर्ट होऊन त्यांना टेक महिंद्राचे शेअर्स मिळतील. आणि टेक महिंद्राचं माझं असं म्हणणं आहे की 900,000चा जो काय आता जो करंट प्राइस आहे, येणाऱ्या टाइममध्ये तुम्ही 2,000चा भाव बघा टेक महिंद्रामध्ये. तर टेक महिंद्रा पण अगर तुम्ही घेतला, महिंद्रा सत्यममध्ये पण तुम्हाला कन्व्हर्ट होऊन ते टेक महिंद्राचे शेअर मिळतील. आणि सगळ्यांना सांगतोय, आपले मराठी माणसाला, खास तौर पर अजित दादा, एशियन पेंट्सचे शेअर घ्या. झी बिझनेसवर लोकांना सांगत होतो 2,500 पासून, काल 5,000चा मार्क त्यांनी क्रॉस केला. क्या बात आहे. आणि आता येणारा नेक्स्ट तुम्हाला सांगतोय पडाव जो आहे तो 6,000चा आहे. मग सांगेल हळूहळू 7,000चा होतो की नाही होतो, सगळे कंडिशन्स बघायला पाहिजे. आणि दुसरा, पण 1,000 रुपये कमवण्याची निश्चित इथं. अरे पण अगर 5,000वर 1,000 रुपये मिळाले 2 महिन्यात 2.5 महिन्यामध्ये, बँकांमध्ये 9% व्याज आहे, 8%. इन्फ्लेशन पण कव्हर नाही करत. पुढचा प्रश्न आपण घेऊयात सर. नाशिकहून पुढचा प्रश्न येतोय. गोपाळ मोरे बोलतायत नाशिकहून. गोपाळजी, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. नमस्कार, बोला. नमस्कार सर. नमस्कार. हा, मला महेश ट्युटोरियल आणि JSW होल्डिंग बद्दल माहिती हवी होती. तुमच्याकडे आहे का महेश ट्युटोरियल्सचे शेअर्स? हो, 100 घेतलेले आहे मी. आयपीओ मध्ये? नाही. मार्केटमधून घेतले? हो. महेश ट्युटोरियल. अजून JSW काय? होल्डिंग. JSW होल्डिंग. अच्छा, ठीक आहे. ओके. महेश ट्युटोरियल्स मध्ये तर एक्झिट करा. JSW होल्डिंगला होल्ड करून ठेवा. व्हेरी प्लेन अँड सिम्पल. अगदी साधं सोपं सरळ उत्तर आहे. निश्चित सर, आपल्याला पुढचा फोन घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी आणखी एक महत्वाचा प्रश्न सर, कारण आपल्याला भरपूर फोन कॉल्स येतात, ही उत्तर आपली कायम राहून जातात. सर, कारचा सेल्स कमी झाला, मार्केटवरती, ऑटोमोबाईल मार्केटवरती काय या सगळ्याचा परिणाम?
असं आहे अजित दादा, टीव्हीला 24 आवर्ससाठी कॉन्टेंट पाहिजे. तुम्ही पण जेव्हा हे करता, तुम्ही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढे तुम्ही बुलेटिन्स करता, तुम्हाला पण तर कॉन्टेंट पाहिजे ना. कॉन्टेंट नसेल तर मग तुम्ही काय बोलाल लोकांच्या समोर. अगदी वर्तमानपत्रांना पण ते सकाळी हॉट केक सारखा विकला पाहिजे. सकाळी लोक उठतात, कॉफी घेतात, चहा घेतात, तर काहीतरी तर हेडलाईन पाहिजे ना. कार सेल्स खाली आले, अरे काय आकाश कोसळलं की काय अर्थ शेकिंग इव्हेंट झालं, धरती हलून गेली. 10 वर्ष आपण फार छान ग्रोथ केली. त्या 10 वर्षामध्ये कार कंपनीजचे सेल्स, स्कूटर्सचे, मोटरसायकलचे खूप छान झाले. आता जेव्हा ग्रोथ थोडी खाली आली आणि त्याचे सेल्स नंबर्स थोडे थोडे कमी झाले, तर माझं काय म्हणणं आहे, आकाश कोसळलं का? फरक काही पडणार नाही. काय फरक पडणार आहे हो? तुम्ही लाखांमध्ये गाड्या विकताय, त्याच्या जागी अगर काही कमी हजार गाड्या विकल्या, म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरचे शेअर्स आहेत त्यांच्याकडे, त्यांनी काय घाबरून जाण्याचं काहीतरी कॉन्टेंट पाहिजे ना टीव्हीला अजून याला. हे तुम्ही मान्य करा ना पहिले. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अभिजित बोलतायत साताऱ्याहून, आपण थेट त्यांचा प्रश्न घेऊयात. अभिजितजी नमस्कार, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. सर हॅलो. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की चना डाळ घेतो मी 3407. काय घेतली तुम्ही? चना डाळ. हो, हा इक्विटीचा प्रोग्राम आहे. हो, कमोडिटी मध्ये चना डाळ, तूर डाळ, अजून तेल, हा मार्केट. अभिजितजी, शेअर बाजारासंदर्भातला काही प्रश्न आहे का आपला? कॉपरचा प्रोडक्ट घेतले सर 423 रुपयांनी. कोणचा? कॉपर. परत कमोडिटीचाच क्वेश्चन विचारतोय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.